मंचावरती येऊन आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. अक्षय शिंदे कृपया आपण 2 मिनिटांमध्ये आपल्या मनोगत व्यक्त करावं. कळलं ना आज आमच्यावर काय संस्कार आहेत ते. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, ही जी आपला लढा आहे ती कशासाठी मी थोडक्यात सांगणार आहे की सरकारने काय केलं, काही संबंध नसताना कुणबी समाजाच्या 58 लाख नोंदी शोधून काढल्या. त्या खऱ्या आहेत का बोगस आहेत त्या समितीला आणि त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. आमचं एकच म्हणणं आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ज्यावेळेस मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षण दिलं त्यावेळेस आपण विरोध केला का? नाही. मग आमचं एकच म्हणणं आहे, तुम्हाला ज्यावेळेस 10% आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही. त्या 10% अजून 15% वाढवून मागा, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. पण आमच्या ताकदनं जर हिसकावायचा प्रयत्न केला तर ती मात्र आम्ही कधीही जमून देणार नाही. दुसरी गोष्ट, त्या दिवशी मी बातम्या बघत होतो, एक गोष्ट मला खटकली. ज्यावेळेस मनोज जरांगेने मुंबईमध्ये उपोषण केलं, मला सांगा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पुजायला दिला. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला उपोषणाचा अधिकार दिला, तुम्हाला आंदोलनाचा अधिकार दिला, त्या बापाचा जर फोटो पुजायची तुम्हाला लाज वाटती तर माझा शब्द आहे, मनोज जरांगे साहेब तुम्हाला मराठा म्हणायची लाज वाटायलाच पाहिजे. तुम्ही मराठा नाही. आज लक्षात ठेवा, ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आणि मी सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. शिवाजी महाराज हे मराठ्यांचे नेते नव्हते. शिवाजी महाराज हा रयतेचा राजा होता आणि त्या शिवाजी महाराजांचे मावळे आपण आहेत. ज्यावेळेस स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेस सगळ्या समाजाची लोक सोबत होती. त्यामुळं एक गोष्ट सांगतो, आज आपल्यावर घरातून बाहेर पडायची वेळ आलेली आहे. जर आज आपण घरातून बाहेर नाही पडलो, तुमचं झालं गेलंय, पण तुमच्या लेकराबाळांचं, तुमच्या नातवांचं येणारा भविष्यकाळ अवघड आहे. त्यामुळं सगळ्यांनी समाजामध्ये जनजागृती करा. जेवढ्या लोकांना जमल त्यांनी कोर्टात याचिका दाखल करा. एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, कुणी जरी आपलं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर ती शक्य नाही. पण आपली खरी लढाई कशासाठी माहिती आहे? ज्या 58 लाख बोगस नोंदी लावल्यात ना त्या समितीची चौकशी व्हावी. ज्या अधिकाऱ्याने त्या नोंदी हुडकून काढल्यात त्यांची चौकशी व्हावी आणि जी कागदपत्र बोगस आहेत का खरी एवढी फक्त चौकशी व्हावी. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अक्षय. यानंतर किरणजी गोपने यांना विनंती करतो, कृपया त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्या महामानवाने या शोषित वंचित गुलामगिरीच्या अवस्थेत जगणाऱ्या समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले अशा सर्व ज्ञात अज्ञात महामानवांना, महापुरुषांना अभिवादन करतो. आणि या ठिकाणी फुले पीठावर विराजमान असणारे सर्व ओबीसी नेते आणि या ठिकाणी समोर उपस्थित असणारे सर्व ओबीसी महिला भगिनी आणि आमचे ओबीसी सर्व बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून कशा पद्धतीनं मराठा समाजाची मागणी ओबीसीमध्ये आरक्षण द्या अशा पद्धतीने सावकाश मागणी करण्यात आली. 1991 साली ज्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली होती त्यावेळेस त्यांनी आरक्षण मागताना मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर 1998 साली पहिल्यांदा पुरुषोत्तम खेडेकरांनी म्हणणं मांडलं की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मागावं लागेल. त्यानंतर ही सगळी मंडळी लाजत दबकत पुढे येत होती, परंतु कोणाच्या धाडस होत नव्हतं. जरांगे पाटील उपोषणाला बसला होता तो कशासाठी? मराठवाड्यातल्या 5000 लोकांना तिथं आरक्षण द्या, कुणबीचे दाखले द्या म्हणून उपोषणाला बसला होता. त्या ठिकाणी तिथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं याला राजकीय व्यापक स्वरूप लागत गेलं आणि कशा पद्धतीनं आमदारांच्या संख्येच्या जोरावर सर्व पक्षीय आमदारांनी कालचा मोर्चा जाणीवपूर्वक मुंबई या ठिकाणी कालचं आंदोलन घडवून आणलं. 18 दिवस उपोषणाला बसणाऱ्या जरांगेला काय होत नव्हतं आणि 6व्याच दिवशी त्याला आरक्षण कसं काय दिलं? ज्यावेळेस हायकोर्टाने सांगितलं होतं 24 तासाच्या आत तुमचा गाशा गुंडळा, त्याला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु हे सरकार जे देवेंद्र फडणवीस सांगत होते ओबीसी आमचा डीएनए, माझा डीएनए ओबीसी आहे, ओबीसीला कसाही धक्का लागणार नाही,
परंतु बांधवांना 2 वर्षापासून शिंदे समितीच्या माध्यमातून ओबीसींचा वेळोवेळी विनयभंग होत होता आणि हे महाशय सांगतात धक्का लागणार नाही. काल या ठिकाणी बिवडीला आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओबीसी समाजातीलच एक राजे उमाजी नाईकांच्या जयंतीला रामोजी समाज बांधवांच्या मेळाव्याला त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता ते धक्का लागणारच म्हणत नाहीत, आता म्हणते ओबीसी मध्ये आम्ही घुसखोरी होऊन देणार नाही. अरे कसा घुसखोरी होऊन देणार नाही? घुसले तर सगळे. त्याच्यामुळे बांधवांनो आपण हे षडयंत्र ओळखलं पाहिजे. एका बाजूने ह्या चित पण माझी पट पण माझी अशा पद्धतीने राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक चालवला खेळ खंडोबा आहे. बांधवांनो हे आरक्षण एवढं सोपं घेऊ नका तुम्ही, कारण आज काय झालेलं आहे, आज आपल्या 7 बाऱ्यामध्ये त्यांची घुसखोरी झालेली आहे. उद्या आपलं नाव इतर हक्कात जाणार आहे, त्यानंतर आपलं नाव कसणाऱ्यामध्ये जाणार आहे, त्यानंतर 7 बाऱ्यावरचं आपलं नाव उडवून जाणार आहे आणि लांबचा काळ नसणार आहे बांधवांनो. त्याच्यामुळे कसल्या पद्धतीने आरक्षण लागू नाही झालं पाहिजे. आज संख्येच्या जोरावरती आमदारांनी तिथल्या सर्व पक्षीय आमदारांनी फडणवीसवर दबाव आणला आणि हा मागतकरी फडणवीस आम्हाला म्हणतोय मागा, काय पाहिजे ते मागा. मागायचे अवलाद तुझे, मागण्याची जात तुझे, आमची जात देणाऱ्याची आमची राजाची अवलाद आहे. त्याच्यामुळे बांधवांना आपलं आरक्षण आपण मिळवायचं आणि कसल्याही परिस्थिती मिळवायचंय. त्याच्यामुळे बांधवांनो येणाऱ्या या सर्व परिस्थितीवर आपण डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि जिथं जिथं शक्य होईल तिथं आंदोलन उतरलं पाहिजे. रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावं लागणार आहे, कारण आपल्या सभागृहातले सगळे आमदार बहिरे झालेले आहेत, मुख्य झालेले आहेत. जो आपला आमदार ओबीसीच्या जीवावर निवडून आला तो या प्रश्नावरती पत्रकारांनी जर प्रश्न विचारला तर ते म्हणतात, त्यांच्या अंगातला जीव गेल्यासारखं म्हणतात, अरे मला काय सांगता येणार नाही, माझा अजित दादा देवेंद्र फडणवीस हे सर्वजण त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि मराठा भाऊ ओबीसी भाऊ सगळे एकत्रच आहे अशी भूमिका मांडता. का आम्हाला मतदानाच्या वेळेस म्हणत होता ओबीसी बघा जरा की आपल्या घरात घुसला, का सांगत होता, आज कुठं गेला? आज का त्या ठिकाणी फक्त भुजबळ साहेब एकच चळवळीतून पुढे आलेला माणूस आहे. भुजबळ साहेबांनी ती कॅबिनेट मिटिंगला जाण्याचं सोडून दिलं, सरकारमध्ये सहभागी होण्याचं सोडून दिलं. त्याच ठिकाणी बांधवांनो आपल्या या आमदारांची भूमिका काय पाहिजे होती? आपले आमदार म्हणतात देवा भाऊ 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 भाऊ. अरे कुत्र्याची अवस्था केली तुमची फुकायची. त्या देवाला देवा भाऊ म्हणू नका, देवा नाना फडणवीस आहे ते. जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण परत देत नाही तोपर्यंत त्याला कोणी भाऊ म्हणू नका. देवा नाना फडणवीस असं तुम्ही आपण संबोधलं पाहिजे आणि यांना यांची जागा आपण येत्या काळामध्ये दाखवली पाहिजे. कारण बांधवांनो त्यांनी आपलं खरं रूप दाखवलंय. ज्यावेळेस देशामध्ये मंडल आयोग लागू झाला, व्हीपी सिंगच्या सरकारने लागू केला, त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने समर्थन काढून घेतलं आणि ते व्हीपी सिंगचं सरकार पाडलं. तीच त्यांची भूमिका आता फक्त मुंह में राम बगल में छुरी अशा पद्धतीने फडणवीसचं काम आहे. आणि याला सगळे सपोर्ट करणारे आपले नेते मंडळी जे ओबीसीचे आपले आमदार नेते आहेत यांना पण मला सांगायचंय, आज ज्याच्या माध्यमातून आपल्यावर त्या अन्याय होतोय त्या माणसाला आपण ओळखलं पाहिजे. समाजाची दलाली तुम्ही फार दिवस करून जगणार नाही, कारण समाज हा सुशिक्षित झालेला आहे, आज लोकांच्या समोर यायला लागलेला आहे. का ते आज आपण बघितलं ओबीसीचे आपले महामंडळ स्थापन केली, 18 महामंडळ इलेक्शनच्या अगोदर स्थापन केली. या शेळी मेंढी महामंडळाची स्थापना 1967 सालची, त्यावेळेस पासून आतापर्यंत फक्त 13 कोटी रुपयाला निधी मिळाला बांधवांनो. आणि सारथी समाजाला, सारथी संघटनेला, सारथीला या ठिकाणी जवळपास 1500 कोटी रुपयाचा निधी मिळाला. या ठिकाणी अण्णाभाऊ पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील मुलांना उद्योगधंद्यासाठी 20,000 कोटी रुपये दिले. ते छाती पडवून सांगतात आम्ही एवढे दिले. अरे ओबीसीला किती दिलं? ओबीसीच्या महामंडळाला किती दिलं? तर बांधवांनी एक छलाम सुद्धा आपल्याला दिलेला नाही. महाज्योतीच्या आपल्या ऑफिसची अवस्था काय आहे आज आपण सगळे बघतोय. ती सगळी मंडळी व्यवस्थित मांडतायत, याच्यावरती आपण अभ्यास करावा आणि इथून पुढच्या काळामध्ये तात्या ज्या वेळेस असा संघर्षाची वेळ येईल त्या वेळेस आपण पेटून उठलं पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं तालुक्याच्या सर्व जनतेला आवाहन करतो. आणि ओबीसी नेत्यांना सुद्धा सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही सर्वांनी या जनतेच्या मनात काय चाललेले ओळखलं पाहिजे. आपण आपल्या घरची बाजू मांडली पाहिजे. जर तुम्ही परक्याची बाजू मांडत असताल तर येणाऱ्या इलेक्शनला मत मागायचं आमच्या घरात येऊ नका असं त्यांना इशारा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद गोपने साहेब. यानंतर आणि त्याला खरात यांना विनंती करताना कृपया आपल्या मार्गदर्शन करावं.
आणि ताई खरात. प्रथम मी सर्व महामानवांना अभिवादन करते. एक मिनिट थांबले तर सगळे बघतायत की कधी बोलणार आहे. हे आज आपल्या घरात शिरले तरी पण आपण शांत आहे. कधी पण उठणार आहेत. अरे आपल्या लेकरांच्या हक्काचा घास आपले ज्यावेळेस पोरं UPSC MPSC होतील, जेव्हा आपली पोरं 1-2 मार्कांनी जातील, तेव्हा जी वाईट वाटणार आहे, जेव्हा ती पश्चातापाची वेळ येणार आहे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हातातून निघून गेलेल्या असतील. तेव्हा काय करणार आहे? अजून तुम्ही किती दिवस शांत बसणार आहे? म्हणजे कुणी सांगितलं, कुणी बोललं, कुणी काय म्हटलं तरच उठायचंय, बाहेर यायचंय का? अरे स्वतःला पण कळू दे थोडस, स्वतःच्या मनाला पण लाजा की आज आपण काय करतोय. आज आपण ज्याला मत दिलं, जो आपला समाजाचा नेता म्हणून काम करतोय, त्यांनी सुद्धा आपल्या वाऱ्या सोडलं. तो सुद्धा आपला विचार करत नाहीये. अजून वेळ निघून गेलेली नाहीये. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानापेक्षा सुद्धा जास्त माणसं मोठी झालेत का? आज तुम्ही संविधान बदलणार चाललाय. आज जी नेते लोक आजपर्यंत संविधान वाचवा ह्याचे नारे लावत होते आणि संविधान हातात घेऊन फिरत होते, ती लोक आज कुठे गेली? म्हणूनच म्हणतोय सावध व्हा. हे 18 बलवतेदार आपण एवढ्या 350 पोळींच्या अशी जाती आहेत. एवढ्या लोकांचा विचार न करता तुम्ही फक्त झुंडशाहीला, लोकांच्या मोपला तुम्ही आहारी पडून जो आज एवढा मोठा निर्णय घेतला, तर आमच्या OBC बांधवांवर खूप मोठा तुम्ही अन्याय करताय. याचा शासनाने विचार करावा. आणि येणाऱ्या काळामध्ये हे पिवळं वादळ शांत न बसता आज तुम्ही मुंबई बंद केली, पण आज हा OBC बांधवांचा एकजूट झाला आणि तुम्ही आमचा अंत बघितला, तर आम्ही मुंबईत काय दिल्लीत पण घुसखोरी करू आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडू. त्यामुळं वेळ जाऊ देऊ नका आणि लवकर जागे व्हा. एकच परवा OBC एकजुटीचा. धन्यवाद ताई. यानंतर ॲडव्होकेट श्रीकांत करे, सुकान समिती तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी आपल्या ठिकाणी मत व्यक्त करावं. आज गाव कुसाबाहेरच्या शोषित वंचित दीनदुबळ्या समाजाचा हा मोर्चा आहे. खरं तर पिढ्यानपिढ्या पिचलेला हा समाज आणि या समाजामध्ये जो डवरी गोसावी असेल, सुतार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, मरेवाला असेल, गारुडे असेल, हे सगळ्या लोकांसाठी आपल्याला प्रतिनिधित्व करायचंय. खरं तर ही लोक पिढ्यानपिढ्या वंचित होती, गाव कुसाबाहेर होती, गावाच्या बाहेरच त्यांचं दुःख होतं. ते दुःख मांडायला, त्या व्यवस्थेतून बाहेर पडायला कुठंतरी आरक्षण मिळाले आणि मंडल आयोगाने आपल्याला या आरक्षणामध्ये साथ दिली. खरं तर आरक्षण काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, तर आरक्षण हे तुम्हा आम्हाला दिलेलं घटनेनं एक स्थान आहे. जो कधी गावगाड्यात गाव कुसाबाहेरचा समाज होता त्याला या माध्यमातून सत्तेत जायला मिळालं. आणि ज्या गावात प्रस्थापित समाज असेल तिथं OBCचं एक जरी घर असेल तर आरक्षण पडल्यावर तुम्हाला पद मिळतं. खरं दुःख हे आहे की आरक्षण हे खरं तर राजकीय आहे. ज्या व्यक्तीच्या हातात सत्ता आहे तो तशी निर्णय घेत असतो, त्याप्रमाणे प्लॅनिंग कमिशन ठरत असतं आणि तिथं आपल्याला न्याय मिळत असतो. म्हणून हे आरक्षण बंधूंनो तुम्हा आम्हा सगळ्याच आहे ते टिकलं पाहिजे. या आरक्षणातून गाव कुसाबाहेरचा वंचित जो समाज आहे त्याला न्याय मिळणार आहे आणि या समाजासाठी आपल्याला लढलं पाहिजे. इथं आता ऊन झालेले बोलणारे बरेच आहेत, बोलण्यासारखे बरेच आहेत, तात्या वगैरे थोडकर साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन उभा करू. या निमित्ताने मी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद वकील साहेब. यानंतर ॲडव्होकेट सचिन राऊत यांना विनंती करतो त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करावं. असं आरक्षण संदर्भात OBC समाजाचा जो आज इंदापूर तालुक्यामध्ये मोर्चा निघालेला आहे, विशेषतः या मोर्चासाठी मी या महिला भगिनींचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की एवढ्या उन्हामध्ये सुद्धा या महिला सर्व घरचं काम विसरून आल्या, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो. तसंच त्याच खांद्याला खांदा लावून आपले पुरुष मंडळी सर्व कामे सोडून या आंदोलनासाठी उपस्थित राहिली, त्यांनाही मी धन्यवाद देतो. मित्रांनो, ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये मला वाटतं आमंत्रणाची काही गरज नसावी तात्या.
मोर्चा कुणी काढला कसा काढला हे पाहण्यापेक्षा मोर्चा निघलेला आहे आणि तो ओबीसी समाजाचा मोर्चा आहे. तर त्या मोर्चामध्ये मला वाटतं आमंत्रण नसावं. त्या ज्या झेंड्याखाली सर्व जाती धर्माची लोक, 18 पगड जाती धर्माचे लोक, 12 बलुतेदार लोक या झेंड्याखाली असतात. त्या सर्व लोकांनी खऱ्या अर्थाने ह्या मोर्चासाठी आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जो आपल्यावरती अन्याय होत आहे त्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी या मोर्चाच्या माध्यमातून आपण एकत्र आलो पाहिजे. या मोर्चाच्या नियोजनासाठी ही सर्व टीम जवळजवळ 10-15 दिवस झाले या तालुक्यामध्ये काम करत आहे. विशेषतः तात्या, बापजींना, सर्व डोनार यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की ही चळवळ उभा करण्याचं काम. आणि चळवळ उभा करत असताना ही चळवळ ही रक्तात टाकते आणि रक्तात असलेली माणसंच चळवळीमध्ये यशस्वी होत असतात आणि सर्वसामान्य समाजाला न्याय देत असतात. अशी आपली माणसं इंदापूर तालुक्यामध्ये आहेत. मित्रांनो, ऊन फार झाला आहे, पण मात्र शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य निर्माण करत असताना 18 पगड जाती, साळी माळी कोळी जाळी सर्व समाजाची लोक घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं आणि जे स्वराज्य निर्माण करत असताना त्या स्वराज्यात सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हीच न्याय व्यवस्था आज ही जिवंत करण्याची आणि त्या न्याय व्यवस्थेला उकरून काढण्याचे काम या ओबीसी समाजाने पुढे नेलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा सर्वांनी मिळून या मोर्चासाठी एकत्र येऊन पाठिंबा दिला पाहिजे. मी या मोर्चाला पाठिंबा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर ॲडव्होकेट नितीनजी राजगुरू यांना विनंती करतो कृपया त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करावं. सर्व महापुरुषांना आणि सर्व राष्ट्रमातांना वंदन करून आणि उपस्थित व्यासपीठ आणि समोर जमलेले सर्व ओबीसी बांधव, पत्रकार बांधव, या ओबीसी मोर्चासाठी आपण सर्वजण या सर्व उन्हामध्ये आला, मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आता आणखी 1-2-3 वक्ते बोलणार आहेत. तुम्ही जास्त वेळ आपल्याला बसावं लागेल. थोडंसं अजून थोडा वेळ थांबा. थोडंसं ऊन आहे, मध्येच आभाळ येत आहे, ढग येत आहे, त्याचाही आपण हे घेऊया, आधार घेऊया. आता आपल्या सर्वांना नाही नक्कीच तो आरक्षणाचा चटका बसतोय. त्यामुळेच आता हे सगळे लोक येत आहेत. आणखी सगळ्या अनेक ओबीसी बांधवांचा याला पाठिंबा आहे. आपल्या सर्वांना मी एक सांगू इच्छितो की हे जे आरक्षण आहे, आपलं आरक्षण टिकावं असं म्हणून आपण सगळेजण येतोय आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा ओबीसीतून आरक्षण मिळावं. पण बांधवांना समजून घ्या की ते आरक्षण मिळण्यासाठी जो त्यांनी कुणबी या शब्दाचा आधार घेतला आहे, हा कुणबी हे जात आहे की नाही हा पण प्रश्न आहे. त्याचबरोबर हा प्रश्न उपस्थित झाला जेव्हा ज्यांना वाटलं की अरे कुणबी ही जात आहे, ओबीसी मध्ये जात आहे, ओबीसीतल्या 374 जाती आहेत, त्यामध्ये सुद्धा अनेक लोकांना त्यांची जात आणि पुढे कुणबी हा शब्द लिहिलेला आहे. त्यामुळे बांधवांनो, त्याचबरोबर मराठा समाजाच्या पण नावाच्या पुढे कुणबी हा शब्द लिहिला आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की कुणबी हा शब्द ओबीसीत आहे, आमच्याही नावाच्या पुढे कुणबी हा शब्द लागलाय म्हणजे आम्ही सुद्धा ओबीसी आहे. आणि त्याला जो त्यांनी आधार घेतला आहे, त्या आधारामध्ये त्यांनी हैदराबाद गॅजेटचा आधार घेतला आहे, जुन्या नोंदीचा आधार घेतलाय. काही जण सांगतात की आम्ही नावापुढे आमच्या कुणबी लागल्यामुळं आता आम्ही ओबीसी झालोय. अनेक लोकांना सर्टिफिकेट दिली, जी सर्टिफिकेट दिलेली आहेत साहेब, तुम्हाला सर्वांना मला एक सांगायचं आहे, हे सगळं जे चालू झालेलं आहे हे सगळं माझ्या माहितीनुसार जेव्हा 2019 नंतर हे चालू झालेलं आहे. बांधवांनो, तुम्ही समजून घ्या, 2019च्या अगोदर कुणबी सर्टिफिकेट मला मिळावं म्हणून कुणी आंदोलन केलं असेल तर ते काय अजून त्याचं दिसलेलं नाही. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, यापूर्वी सुद्धा मराठा समाजाच्या अनेक लोकांनी कुणबी या सर्टिफिकेटचा फायदा घेऊन राजकीय आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना कुणबी ही तुमची जात नाहीये म्हणून त्यांचे त्यावेळेस सर्टिफिकेट ज्या जात पडताळणी समितीने नाकारलं, त्यावेळेस हे लोक मांडे उच्च न्यायालयामध्ये गेले, त्यांनी तिथे केसेस दाखल केल्या. तुम्हाला सांगतो अनेक असे नंबर ऑफ केसेस आहेत की ज्यांना राजकीय आरक्षण पाहिजे म्हणून हे कोर्टात गेले कुणबी शब्दाच्या नावाखाली. परंतु मांडे उच्च न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना स्पष्ट सांगितलं कुणबी आणि मराठा ह्या काही दोन्ही एक होऊ शकत नाहीयेत किंवा जे ओबीसीत आहेत कुणबी म्हणून तुम्ही सुद्धा कुणबी होणार असं नाहीये. कुणबी ही शेतकरी, काम करणारी, शेती करणाऱ्या लोकांना कुणबी हा शब्द उद्देशून वापरलेला होता पूर्वीपासून. त्यामुळे कुणबी ही काही जात होऊ शकत नाहीये. 374 जातींना जो इतिहास आहे तो इतिहास कुणबी ह्या शब्दाला नाहीये. हे माननीय उच्च न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आणि त्यांचं ते सर्टिफिकेट रद्द केलेलं आहे. परंतु कुणबी या शब्दाच्या नावाखाली याचे काय त्यांनी चालवलेलं आहे ते योग्य नाहीये. आणि या
सरकारने जे GR काढलेत, जे काही परिपत्रक काढलेत, या सगळ्याला ओबीसी बांधव या लढ्याच्या माध्यमातून आणि न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून याला आव्हान देऊन हे नक्कीच रद्द करून घेतलं जाईल. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य असणं आवश्यक आहे. सर्वांनी एका आवाजात बोला, सर्वांनी एका आवाजात बोला, सर्वांनी एका आवाजात बोलायचं. एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व. धन्यवाद. धन्यवाद वकील साहेब. यानंतर संजय पटवर्धन शिंदे यांना विनंती करतो कृपया त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. उपस्थित सर्व मान्यवरांचं ओबीसी मोर्चाच्या वतीने सहर्षाचं स्वागत आणि समोर बसलेले सर्व मान्यवर महिला यांचं मी पहिला प्रथम आभार मानतो. कारण जसं मरण जरांगे पाटलांना त्यांच्या जातीतील लेकराबाळांचं पडलंय तसं इथं आलेल्यांना बी वाटतंय की आपल्या बी लेकराबाळांचं तरी काहीतरी चांगलं व्हावं. कारण मरण जरांगे पाटील हे 1931ला ओबीसीची जनगणना झाली तेव्हापासून आजपर्यंत झालं नाही. मरण जरांगे पाटलांचं जर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 8 मागणी असते की ओबीसीची जातनिहाय जनगणना करून आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं, तर 100% ओबीसी समाज सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला असता. परंतु 1931ला ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली त्यावेळेस 52% ओबीसी असणाऱ्याला 27% आरक्षण दिलं. या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये 52% असणाऱ्या ओबीसीला 27% आरक्षण देऊन सिमेंट ठेवलं. आणि ते सिमेंट ठेवलं असताना मराठा समाज त्या 27%मध्येच घुसखोरी करतोय. महाराष्ट्रामध्ये 32% मराठा समाज आहे. आरक्षण किती ओबीसीला? 27%. त्यात महाराष्ट्रामध्ये 32%. कसा समतोल होईल? कसा मेळ बसल? कसा बसल? परंतु जरांगे पाटलांनी सुद्धा याचा विचार करायला हवा होता. जरांगे पाटील म्हणतात की आमच्या पिढ्याने पिढ्याचा, आमच्या लेकरा बाळांचा विषय, मग आमची लेकर बाळ काय अशी सोडून द्यायची? विचार केला पाहिजे. ओबीसीने सुद्धा केला पाहिजे. आम्हाला बी लेकर बाळ आहेत. तुम्ही तुमची सेपरेट सूची तयार करून ओबीसीतून जरी तुम्हाला आरक्षण हवं असेल तर 100% ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागा. परंतु ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी करा. ओबीसी या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये 1931 साली 52% होता. आज तिथं हिजड्यांची जातनिहाय जनगणना होते, गाढवांची होती, डुकरांची होती, झाडाझुडपांची होती, बाबळींची होती, परंतु ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाही. सरकारला कोण जाब विचारायला तयार नाही. म्हणून मी एकच सांगू इच्छितो, जे हैदराबाद गॅजेट लागू केलंय ते तात्काळ रद्द झालं पाहिजे. ओबीसी कुठला दाखला काढाय गेला तर 1967चा पुरावा मागतात. आणि हैदराबाद गॅजेट काय सांगताय, शिंदे जी काय समिती काय सांगते, तर ग्रामसेवक तलाठी त्यांच्याकडे जावा, तुमचा अफिडेविट द्या आणि तुमचा दाखला घ्या. शक्य आहे का? आता परत 7 गॅजेट लागू होईल? शक्य नाही. ओबीसीला मी एक विनंती करतो की तुम्ही गप्प बसू नका. जो काय आदेश काढलेला आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही लढायला तयार राहा. मी जाता जाता एवढंच सांगेल, आरक्षण आमच्या वाट्याचं नाही कुणी लाटायचं. आरक्षण आमच्या वाट्याचं नाही कुणी लाटायचं एवढंच सांगतो. उद्या होणाऱ्या, इथून पुढे होणाऱ्या सर्व मोर्चामध्ये सर्व ओबीसीने सामील व्हावं आणि झालेलं गॅजेट हे रद्द करण्यात यावं, झालेला GR रद्द करण्यात यावा. आणि जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी जर आपल्या बाजूने त्यांची भूमिका नाही मांडली तर त्यांच्या घराला घेराव करण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी करूया. धन्यवाद. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर भाजपाचे सरचिटणीस मान्य श्री नवनाथ पडळकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी कृपया आपलं मत व्यक्त करावं. सर्व महामानव आपण पाहतायत, त्या सर्व महामानवांच्या प्रतिमा आपण आपल्या समोर आहेत. सर्वांना अभिवादन करतो. उन्हाच्या या प्रचंड अशा तीव्रतेमध्ये माझ्या आया बहिणी, माझे भाऊ इथं तटस्थपणे बसून अतिशय आपल्या सर्वांचं लक्ष कोण काय बोलतंय याच्यावर आहे. मित्रांनो, महाराष्ट्राची स्थिती एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. इथं मी आरक्षणाचं ज्ञान पाजळायला बसलेलो नाही, आलेलो नाही आणि तुम्हालाही ऐकायचं नाही. फक्त ते वाचवायचं कसं, कोणी कुणाच्या घरात घुसतंय का याची चिंता आहे आपल्याला. तर मुळामध्ये 2019 पर्यंत आपण सगळे घरादारातले आपल्या प्रत्येक घरटी माणूस मराठा आरक्षण मिळावं, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, गोरगरीब मराठा समाजाचं कल्याण व्हावं म्हणून तुम्ही आम्ही देखील रस्त्यावर आलो होतो. यांना पाणी देणारे, यांना मदत करणारे आपण एकत्र येऊन काम केलं होतं. आपल्या बांधाला बांध मराठा समाजाचा आहे, आपल्या भिंतीला भिंत मराठा समाज बांधवांची आहे. हा आपला वैयक्तिक
कुठलाही रोष नाही. ही लढाई स्वाभिमानाची आहे, अस्तित्वाची आहे. आणि म्हणून अशा रखरखत्या उन्हामध्ये आपण इथं जमलेलो आहोत. लेकरा बाळांची लढाई सर्वांचीच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? तर 100% मिळालं पाहिजे. परंतु काहीतरी अभ्यास झाला पाहिजे. खरोखरच जर पुढारलेला समाज असेल तर त्याला तुम्ही विचार करून आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि जो खरोखरच गांभीर्य आहे, वाईट परिस्थितीत जगतोय, त्याच्या घरावर जर नांगर फिरायला असेल तर तात्या ही परिस्थिती गंभीर आहे. इंदापूर तालुक्यात मी खरोखर सर्वात प्रथम आयोजकांचा आभार मानेल, त्यांचं स्वागत करेल, त्यांचं अभिनंदन टाळ्याच्या गजरात आपण करू. अशा मोजक्या वेळेत आपण ताकदीनं त्यांचा प्रचार सर्वांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. आता परवाचा बारामतीचा कार्यक्रम, आज कालपीड मधला कार्यक्रम असेल, आजचा हा कार्यक्रम, सगळीकडे लोक आता जागरूक होत चालले. कुणाला कुणाचं हिसकवायचं नाही. परंतु आज जी प्रक्रिया आहे, जो GR झालाय, त्याबद्दलची स्पष्टता होणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपला पुढच्या 2 महिन्याचा काळ, हा महिना 1.5 महिन्याचाच आता, त्यातले 15 दिवस गेलेले, हा काळ अतिशय आवश्यक विचार करण्याचा आहे, घरोघरी जागृतीचा काळ आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेल की आता गाव बैठका होणं गरजेचं आहे. तात्या आणि आपल्या सगळ्या मंडळींनी तालुक्यात गावागावाला जाणं, जागृती करणं, एकमेकाशी संवाद करणं गरजेचं आहे. सभा मोठ्या नाही झाल्या तरी चालतील. आंदोलन ज्यावेळी जाहीर केले जातील त्या आंदोलनामध्ये एकत्र येऊन काम करावं लागेल. माझी देखील या लोकप्रतिनिधी सर्व मंडळींना, मग तो इंदापूर असो, बारामती असो, नाहीतर महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी असेल, या सर्वांना माझी नम्र विनंती आहे. खरं तर विनंती माझा इशाराच आहे की आता तुम्ही जर आम्हाला या बोटावरचं या बोटावर दाखवणार असताल ना, तर निवडणुकीत तुम्हाला या बोटावरून त्या बोटावर टाकायला मला वेळ लागणार नाही, तुम्हाला सांगायचंय. आणि ऐन संघटना, कार्यक्रम, आंदोलन असताना त्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही चुकीचा मेसेज देत असाल, ओबीसी मध्ये, भटक्या विमुक्तांमध्ये जर विभागणी होण्याचे प्रयत्न करत असाल, तर तुमच्या मताची विभागणी करायला आम्हाला वेळ लागणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, सर्व लोकप्रतिनिधींना आम्ही विनंती करत आहोत, या लढ्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला साथ द्या आणि येणाऱ्या काळात आपण एकत्र ताकदीने लढू. पुन्हा एकदा सांगतो, मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आपला कुठलाही अडथळा नाही. परंतु ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर हस्तक्षेप करून चुकीच्या पद्धतीने सरसकट येत असतील तर आपण अडचणीत जाऊ. आणि म्हणून हा संवाद होण्यासाठी माननीय भुजबळ साहेब, राज्यातले सगळेच नेते, लक्ष्मण हाके आज महाराष्ट्रभर फिरतायत, हाके सर असतील, भुजबळ साहेब असतील, सर्वच मान्यवर पक्ष गट तट सोडून जे काही निर्णय ठरेल त्या निर्णयामध्ये इंदापूर तालुक्याने देखील सहभागी होऊया. आणि त्याबाबत सोबत चालू, एवढंच बोलतो. माननीय तात्या, पांडुरंग तात्याच्या सोबत आम्ही आहोत. पांडुरंग तात्या माझे सहकारी आहेत. जो काही निर्णय आपण सगळे मिळून करू त्यासोबत मी देखील आहे, कार्यकर्ता म्हणून सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद. धन्यवाद पत्रकार साहेब. यानंतर अनिल लडकर साहेब, समता पक्षाचे नेते, यांना विनंती करतो त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी महापुरुषाला अभिवादन करतो. आणि या ठिकाणी व्यासपीठावर पांडुरंग सर्व सहकारी आणि समोर बसलेले सगळे ओबीसीचे वाघ, मी तुम्हाला वाघ का म्हणतो, या निज्या छातीने न घाबरता रस्ता येतो तो खऱ्या पद्धतीने वाघ असतो. 2 वर्षापूर्वी याच महाराष्ट्रात एक 37.5 किलोच्या वजनाच्या माणसाने दहशत करायचा प्रयत्न केला. परंतु याच इंदापूरकरांनी 5 लाखाचा मेळावा या ठिकाणी घेतला आणि तो पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा मेळावा होता. आणि या मेळाव्याने पश्चिम महाराष्ट्राची दहशत मोडून काढली. आज पांडुरंग तात्या असतील, त्यांचे सहकारी असतील, आणि त्यांनी सुद्धा हा या ठिकाणी मोर्चा आयोजित केला. खऱ्या अर्थाने आपण सर्व समाजाचे या ठिकाणी प्रतिनिधी आलात. भविष्यामध्ये तुम्ही सर्वांनी ठरवलं तर तुम्ही 5-5 हजार माणसं या ठिकाणी उपस्थित करून दाखवता. इतिहास आहे. कारण या ठिकाणी कोणत्याही नेत्याला या ठिकाणी सभा गाजवता येते, पण ओबीसीचा आपल्यातलाच एक 78 वर्षाचा ढाणेवाग, त्यांचं नाव आहे माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब. या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा 17 ओबीसी मंत्री आहेत आणि 107 आमदार ओबीसी आहेत. पण एकाच्या तोंडातनं सुद्धा ओबीसी सुद्धा शब्द निघत नाही. राव, काय ही दुर्दशा महाराष्ट्राची. लाजा वाटाय पाहिजेत, लाजा. आज ह्या महाराष्ट्रामध्ये
450 जाती आहेत. त्या 450 जातीतले 100 जातींना अजून कर सुद्धा राहायला. अहो शिक्षणापासून वंचित आहेत लोक. हे पानावरती राहतात, कुठं राहतात, काय राहतात, आणि त्यांचं तुम्ही आरक्षण हिसकावायची भाषा करता. काय हा लज्जास्पद ह्या सरकारने खेळ मांडलेला आहे. माणूस दरवेळेला उपोषणाला बसला की म्हणतो ह्या ओबीसीचं आरक्षण काढून घेणार, मंडळ आयोगच रद्द करणार, अमकच करणार, तमकच करणार. अजिबात चालणार नाही. आपण सगळ्या 450 जातांनी भविष्यात एकत्रित यायचं आणि माननीय आमदार छगनराव भुजबळ साहेबांना या ठिकाणी पुन्हा बोलवायचं. 5 लाखाचा मेळावा आपण केलता. भविष्यामध्ये हे ग्राउंड पुढलं नाही पाहिजे. 10 लाखाचा मेळावा करायचा. तुम्हाला सर्वांना आव्हान करतो. मी जास्त काही बोलणार नाही. या ठिकाणी पांडुरंग तात्यासारखा एक वाघ माणूस आहे, वकील बसलेला आहे, सगळी लोक ताईत. भविष्यामध्ये आपण गावागावात जायचं, सगळ्या लोकांना समजून सांगायचं आपलं आरक्षण गेल्यावर काय होणार आहे, आणि भविष्यामध्ये पुन्हा या ठिकाणी एल्गार मिळवायची लढाईची तयारी पुन्हा करायची. जय ज्योती, जय क्रांती, जय ओबीसी, जय भीम. धन्यवाद तळकर साहेब. यानंतर विकास शिंदे, कृपया आपलं मत या ठिकाणी 1 मिनिटामध्ये व्यक्त करावं. वेळ फार कमी आहे. मी खरं तर 2 मिनिटातच सांगणार आहे, कारण माझं मन राहुलं नाही. तुम्ही गडबड करू नका. 1-2 मिनिटात सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपला ओबीसी समाज एवढा मोठा आहे, परंतु संख्या फक्त एवढीच आहे. ज्यावेळेस कुठला स्वार्थ राजकीय असेल, कुठला वैयक्तिक स्वार्थ असेल, कुठलं टेंडर असेल, आपण कुणाचाही न विचार करता घराच्या बाहेर पडतो का नाही पडतो. कुठला कुणाला सुद्धा फोन करत नाही वैयक्तिक. मग आज आपल्या पूर्ण लेकरा बाळाचा, नातवंडाचा पुढे प्रश्न उभा राहिलेला आहे, आणि आपण फक्त ते करतोय. जाऊ ते करल ना, त्याचं नाव मोठं होईल, त्याचा काहीतरी स्वार्थ असेल, हे चुकीचं आहे. कारण तिथं दुसरी गोष्ट आणखी, त्याचं जर नाव मोठं झालं तर त्यात आपण मागे येईल. आपल्या ओबीसी समाजात ही वाक्य प्रत्येकाला लागू होत आहे की फक्त आपला ओबीसी समाज प्रत्येकाचा पाय मागे खेचण्याच्या परिस्थितीत आहे आता सध्या. ही खरी गोष्ट आहे, आणि मी बोलणार नव्हतो. आणि नेता कसा असावा तात्या, कारण मी साक्षीदार आहे. ही प्रचार सभा किंवा वैयक्तिक सभा किंवा वैयक्तिक बैठका तात्या घेत होतं, त्यावेळेस काल असं एक आम्हाला समजलं, एक जणाला कुत्र्याचा विषय चावलेला होता. तिथं आम्ही बघायला गेलो. मला बोलता म्हणाला, मला माझा हात उचला नाही. मी तात्यांना म्हणलं उचलला नाही, म्हणजे आपण ताबडतोब जाऊ, माझ्याकडे सिटी स्कॅनचा रिपोर्ट आहे. नेता कसा असावा ही वैयक्तिक उदाहरण, मी स्वतः साक्षीदार आहे. सिटी स्कॅन काल करून पुन्हा ती प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटी घेत होतं. आणि एवढं 14-15 दिवस मोर्चाचं नियोजन लावत्यात तरी सुद्धा एवढी संख्या इतकी कमी म्हणजे खरं लाजिरवाणी गोष्ट आहे. ओबीसी समाज आपला लय मोठा आहे. आणि दुसरी गोष्ट जर समजा आता आपला मुद्दा आरक्षणाचा महत्वाच्या मुद्द्यावर मी येतो. आता आपला जर तरवर विषय आलेला आहे, जर वेळ गेली तर पुन्हा आपल्याला आपली मुलं सुद्धा किंवा येणारी पिढी सुद्धा माफ करणार नाही. त्यावेळेस आपल्याला एकच प्रश्न असेल की ज्यावेळेस अशी लढाई तुम्ही लढत असताना तुम्ही काय झोपला होता का, तुम्ही आवाज उठवला नाही का, तुम्ही घराच्या बाहेर पडला नाही का, तुमचं काय कर्तव्य होतं, व आमच्यासाठी तुम्ही काय केलं. पुन्हा आपल्यावर भीक मागायची पाळी येणार आहे, ही लक्षात ठेवा. ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, आणि ही वेळी जर आपण नाही लक्षात आणलं तर ही वेळ निघून गेल्याशिवाय राहणार नाही, आणि पुन्हा आपल्याला पश्चातापाशिवाय वेळ येणार नाही. आणि जाता जाता एकच सांगतो, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी नुसतं पद घेऊन बसायचं नाही. आपण फक्त जाहिरातबाजी चालली. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. विरोध कोणी बोललं मला काय अर्थ नाही, पण प्रत्येकाने आज 100 जरी पदाधिकारी आणलं असतं तरी 1000-1500 पब्लिक झालं असतं आणि मोर्चाचं स्वरूप चांगलं दिसलं असतं. ठीक आहे, एवढं बोलतो आणि थांबतो. कोणाला काही वाटलं तरी मला क्षमा करावी, पण मी सत्य बोलणारा माणूस आहे. धन्यवाद. यानंतर पांडुरंग शिंदे यांना विनंती करतो, कृपया त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी इंदापूर शहरातून, इंदापूर तालुक्यातून आलेले सर्व माझे ओबीसी बांधव, सर्व पदाधिकारी, आमच्या महिला भगिनी, वडीलधारी, गेली 1 महिना आरक्षणच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटलेलं आहे,
आज गणपतीच्या पिरियडमध्ये मराठा बांधवांच्या वतीने मुंबईमध्ये जे उपोषण चालू झालं की बाबा ओबीसीतलं आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे, माझी सर्व ओबीसी बांधवांना एक हात जोडून विनंती, तुम्ही पुढे या. आम्ही पण उन्हात आहे, तुम्हाला ऊन लागत असलं तर टोपे घ्या, डोक्यावर पुढे या. ही सगळ्यांची लढाई आहे, आमची एकट्याची नाही. पुढे या सगळे, पुढे हात बसायला टाकलं तुम्हाला. या सगळे ओबीसी बांधव पुढे या पुढे. ही सगळ्यांची लढाई, माझी एकट्याची नाही. सावली मला पण वाटतंय, मला पण डोक्याला केस नाही, मला पण चटकतंय ऊन, मला पण वाटतंय सावलीला बसाव जाऊन. पण मी सावलीला बसल्या तुमची लढाई कोण लढायचं? या ठिकाणी गेली 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधव व मराठा बांधव यांच्यामध्ये संघर्षाची वाट पेटविली गेलेली आहे. कुठनं पेटविली गेलेली आहे? ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना मराठा समाजाला विचारलं की बाबा मराठा समाजामध्ये गोरगरीब मराठा समाज आहे, त्यांना आरक्षण द्यायचं का? त्यावेळेला हीच नेते मंडळी म्हणली की बाबा आम्ही राजे आहेत, आम्हाला आरक्षण काय गरज आहे, आम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे, आम्ही काय खालच्या लेवलची माणसं आहे का? मग गेली 2 वर्षामध्ये का वाटलं की ओबीसीतलं आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे? या ठिकाणी बघितलं तर 27% आरक्षण आहे. 54% हा ओबीसी समाज देशामध्ये आहे. मग 54% असताना किती मतदान मिळतंय आम्हाला? 27%. आणि मराठा समाज 30-32% ह्या महाराष्ट्रामध्ये असताना त्यांना 20% आरक्षण पाहिजे. आता CW मध्ये 10% आरक्षण मराठा बांधवांना दिलेलंच आहे शिक्षणाकरता. मग ओबीसीतलं काय तुम्हाला मागायचंय? ओबीसीच्या आणि मराठ्यांचा वाद काय महाराष्ट्रामध्ये लावायचा आहे? जे तुम्हाला केंद्र शासनाने 10% आरक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही वाढवून मागितलं पाहिजे होतं. मग आमच्या ओबीसीतलंच का मागताय? हे आरक्षण शिक्षणासाठी नाही, उद्याच्या येणाऱ्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, महानगरपालिका असतील, सोसायट्या असतील, या ठिकाणी ज्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण पडलेलं आहे त्या ठिकाणी कुणबीचं बोगस दाखलं आणून त्या ठिकाणी मराठा समाज उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणायचा, यासाठी हे आरक्षण आणलं पाहिजे. म्हणजे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, सरपंच पासून ते पंतप्रधानपदावर यांना आरक्षण पाहिजे. ह्याच्या माध्यमातून हा सगळा बहुजन समाज संपला पाहिजे, राजकीय क्षेत्रात संपला पाहिजे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये संपला पाहिजे, सामाजिक क्षेत्रामध्ये संपलं पाहिजे. यांचं षडयंत्र आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी जागा झालं पाहिजे. परवाच जगरगे साहेब म्हणले महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये की बघा की आम्ही सगळा चक्का जाम करून टाकला मुंबईचा. अहो तुम्ही 20% चक्का जाम जर केला तर हे 80% पिवळं वादळ जर त्या मुंबईमध्ये घुसलं, या मंत्रिमंडळाला दिल्ली बदल करणार नाही काय करणार ती. इतकं मोठं हे वादळ. आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र शासनाने जर ह्या कॅन्सल नाही केला तर आम्ही मुंबईलाच काय हे दिल्लीचा चक्का जाम 80% हे पिवळं वादळ 80%च दिल्लीमध्ये जाऊन हे दिल्लीचा चक्का जाम करू शकतो आम्ही. हे या महाराष्ट्र शासनाने लक्षात ठेवलं पाहिजे. आज आमच्यामध्ये आमची लेकरं बाळं नाहीत का? आज आमची ओबीसीची लोक ही दाड्या करतात. काय लोक स्वतः शेतामध्ये काम करून हे आपलं परपंच भागवतात, आपल्या लेकरं बाळांचं शिक्षण भागवतात. आज कोट्यवधी लाखो रुपये शिक्षणाला सुद्धा लागतात. कुठनं आणणार आमचा ओबीसी समाज? जर ओबीसी समाजाला 5,000 रुपयाचं ऍडमिशन मिळत असलं तर उद्या 5 लाख रुपये लागणार आहे. कुठनं आणणार 5 लाख रुपये? त्यामुळं सर्व ओबीसी बांधवांनी जागृत झालं पाहिजे. येणारा काळ आपल्यावर हा घात नाही, पण ज्या ओबीसी मध्ये जर आमचं आरक्षण दिलं गेलं तर हा ओबीसी समाज मुंबई दिल्ली असेल ही चक्का जाम केल्याशिवाय राहणार आहे. आज या ठिकाणी माणसाला वाटतं ही मुचकी माणसं आहेत, ही मुचकीच माणसं आहेत.
पण वाघाच्या ठिकाणाची माणसं आहेत. उद्या येणाऱ्या ओबीसीच्या मोर्चाला तुम्ही बघितलं या ठिकाणी लोक म्हणत 10,000 लोक जमतात का, 20,000 जमतात का. ओबीसीचा मेळावा गेल्यावर चालव लाखो लोक या ठिकाणी ओबीसीचे जमले. ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रभर फिरत त्यावेळेला लाखोची उपस्थिती त्या ठिकाणी आमची महिला भगिनी असतील, वडीलधारी असतील, तरुण असतील. ह्याच्या ज्या जरंगे पाटलांनी तिथं त्या ठिकाणी मुंबईला लाखो लोक उभा केली. पण तुम्ही लाखो उभा केले, आम्ही कोठ्याने त्या ठिकाणी उभा करू शकतो. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशामध्ये हा ओबीसी समाज पसरलेला आहे. मराठा समाज फक्त या महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. ओबीसी हा अख्ख्या देशामध्ये आहे. अख्ख्या देशामध्ये 80% हा बहुजन ओबीसी समाज आहे. तुम्हाला खालचं वरचं काय नाही 80% एकत्र झाल्यानंतर. त्यामुळं आमची मागणी आहे की येणाऱ्या ओबीसींचा हे पहिला 4 रद्द करावा. तुम्ही जर 4 रद्द नाही केला तर ह्या महिनाभरामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आमचे सर्व ओबीसी बांधव बैठका लावून पहिला मुंबई चक्काजाम आम्ही करू. त्यानंतर मुंबई चक्काजाम केल्यानंतर त्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊ. महिन्याचा डिफरन्स असेल, 1 महिन्याची वॉर्निंग या शासनाला ओबीसी बांधवाच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने आम्ही देत आहोत. जर 1 महिन्यामध्ये हा कॅन्सल नाही केला, मराठ्याला ज्या पहिले 10% ओबीसी आरक्षण दिलेलं आहे त्यात अजून 10% वाढवून द्या, आमचा विरोध नाही. पण ज्या ओबीसी मध्ये ओबीसीला 376 जातींना 27% आरक्षण दिलेलं आहे त्यातला जर 1% जरी हल्ला तर तुम्ही ना आम्ही येणारा उद्याचा काळ दिसेल. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तुमचं ज्याला आरक्षण ह्या लोकांनी ही 4 कॅन्सल नाही केला, भूताळ काळातलं पाहायचं कुणी बी असू दे त्याला मत मागायला तर त्यावेळेला म्हणायचं हे आमचं आरक्षण कुठे, हे आमचं आरक्षण कुठे. आमचं आरक्षण आम्हाला असलं तर तुला मत, आमचं जर आरक्षण केलं पायातलं पुटाळ दाखवत्या कुठलं पुटाळ असू द्या. आपल्या जीवावर, आपल्या मताच्या जीवावर, आपल्या मताच्या ताकदीवर जिल्हा परिषद सदस्य होतोय, नगरसेवक होतोय, जिल्हा परिषद अध्यक्ष होतोय, खासदार होतोय, आमदार होतोय. आणि आमच्या ज्या वेळेला आमच्या मागण्या असतील, आमच्या अन्याय होतो, आमचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला पण त्या वेळेला आम्ही दाखवल्याशिवाय जाणार नाही. हा ओबीसी समाज तुम्हाला सत्तेवर खेचल्याशिवाय जाणार नाही. 80% ओबीसी बहुजन आहे महाराष्ट्रामध्ये, 20% फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहात. शिवाजी महाराजांनी ज्या बहुजनांना न्याय हक्क दिला, आम्ही काय म्हणलो शिवाजी महाराजांना, शिवछत्रपती रयतेचा राजा आहे. प्रजेला दिलं, प्रजेला अन्याय केला नाही. आणि तुम्ही म्हणता आम्ही राजे आणि प्रजेलाच भीक मागताय, प्रजेच्या ताटातलं वरून खाताय. आम्हाला 2 चपाती दिली असते त्यातली 1 चपाती आमचीच खाताय. तुम्ही द्यायचं असतं आम्हाला, आमच्यातलं मागायचं नसतं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत. ज्या वेळेला लढाई चालू होत्या त्यावेळेला छत्रपतींच्या मागे हा सर्व बहुजन होता. जीवा म्हणून वाचला शिवाई पुस्तकात सुद्धा आहे बघा. ज्या बहुजनाने शिवरायांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आपली मुंडके छाती पण मागे सरले नाहीत. ही आम्ही बहुजन आहे, ही ओबीसी आहे. आणि तुम्ही ज्या संभाजी महाराजांचा वध झाला कुणामुळे झाला, स्वतः मेहनीच मेहनत झाला, मोगलांना बायकोचा भावच मेहनत झाला त्या मोगलांना. कशासाठी? सत्तेसाठी. आणि संभाजी महाराजांचं ज्या वेळेला हे मोगलांनी तुकडं तुकडं केलं त्यावेळेला फेकलं, या आमच्या महारबांधवांनी शिवलं झालं. कधी माणसासारखं शिवून टाटी काढून अंत्ययात्रा काढून त्याचं धन दिलं. तुम्ही कुठे गेलता? सगळा बहुजन होता, बौद्ध होता, मातक होता, माळी होता, साळी होता, कुळी होता, तिनी होता, शिंपी होता, देवली होता. तुम्ही कुठं होता? तुम्हाला पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे, बापाला सुद्धा गद्दार होणारे अवलाद आहे आपण, ही विसरू नका. आम्ही गद्दार नाही हो, आमच्या हक्काचं मागतोय. बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेला अधिकार आम्ही मागतोय.
कुणाच्या बापाचं आम्ही मागत नाही, आमच्या हक्काचं मागतोय. त्यामुळं या राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आज तुम्ही सत्तेमध्ये सुद्धा 75 वर्षे का राष्ट्रवादी काँग्रेस असेल गेली 65 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये बसला. सत्तेमध्ये बसला असताना मराठा समाजाचे किती मुख्यमंत्री झाले? जवळजवळ भारत स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रात ज्या वेळेला ही सत्ता स्थापन झाली त्यावेळेपासून 10 ते 12 मुख्यमंत्री मराठा समाज झाले का? त्या 21 झाले. मग त्यानंतर तुम्ही का देऊ शकला नाही मराठा समाजाला आरक्षण? गल्लीपासून दिल्लीपर्यंत मराठा समाजाच्या ताब्यात सत्ता होत्या. आज देवेंद्र फडणवीस आले की मोर्चे चालू झालं. म्हणजे दुसऱ्या जातीचा मुख्यमंत्री झाला की तुम्ही मोर्चा करायचं, त्यांना तानात धरायचं. आम्ही मराठी आहोत, आम्ही छत्रपतींच्या अवलाद आहोत, आणि आम्ही मागले छत्रपतींचं. तुम्ही नाही मागलं, तुम्ही गद्दार आहे. शिवाजी महाराजांना गद्दार झालेले अवलाद आहे तुम्ही, आम्ही नाही. त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही 21 मुख्यमंत्री असताना तुम्हाला सगळं अधिकार होतं. मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं, ओबीसीला आरक्षण द्यायचं होतं, एससीला आरक्षण द्यायचं होतं, तुम्हाला अधिकार होतं. मग का दिलं नाही मराठा समाजाला आरक्षण? तुम्हाला द्यायचंच नव्हतं. आता आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी झाल्यानंतर केंद्राने 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं. ईडब्ल्यूचं आरक्षण केंद्राने दिलं मराठा समाजाला. मग तुम्ही काय पैसे खाटवता का? तिथं माल खाटवता का? 60-65 वर्ष सत्ता भोगत असताना हा जरा म्हणतो मला 1.5 एकर जमीन आहे. राखेलचं मोटरसायकल राजदूतवर फिरत होता. आज 1 कोटीची गाडी घेऊन फिरला. माल कुठं आला? कुणी पुरवला? कुठल्या मराठीच्या नेत्याने पुरवला? की महाराष्ट्राला माहित आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला एक सांगायचं आहे, ज्या वेळेला ही ओबीसीची आंदोलन झाली, बिल्ला माळी समाजाच्या हॉटेलला जायला गेली, या पंढरपूरला माळी समाजाच्या मुलाचा मर्डर केला गेला. याची चौकशी झाली पाहिजे आणि या जगाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. हा म्हणतो माझ्याकडे त्याची क्लिप आहे. तो म्हणतो मला 1.5 एकरची जमीन आहे. मी राजदूत जुनी आठवत का तुम्हाला? राजदूत राखीलवरची राजदूत आहे माझ्याकडे. माल कुठून आला? देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याची चौकशी केली पाहिजे. आज जीसीबी 400 जीसीबी पुढे उभं अरे आमच्या गोरगरिबाला तर खायला मिळालं रोज काम केल्याशिवाय. 400 जीसीबी कुठून आलं? ह्याची बी फडणवीस साहेबांनी चौकशी केली पाहिजे. आताही 2-3 हजार गाड्याचा ताबा मुंबईला आला. गाड्या कुठून आल्या? आम्हाला मोटरसायकल घ्यायची म्हणजे तर पंचायत होती. 3-3 हजार गाड्या कुठून आल्या? पैसा कुठून आला? सरकारने चौकशी केली पाहिजे. चौकशी करून यांच्या गुन्हे दाखल केले पाहिजे. जर येणाऱ्या काळामध्ये ह्यांच्या गुन्हे नाही दाखल झाले तर आम्ही या जिल्ह्यामध्ये नाही, हे महाराष्ट्रामध्ये सर्व ओबीसी बांधव त्या मुंबईला जाऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते आमरण उपोषण करणार आहेत. त्या ठिकाणी आमचा ध्येय जर गेला तर आम्ही मागावर सरणार नाही का? तर त्यावेळेला आमच्या गोरगरिबावर अन्याय होतो त्यावेळेला सरकार मुखी बसतं. येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, यांनी सुद्धा आमच्या ह्या ओबीसीचा गोरगरिबांचा बहुजनाचा विचार करून हे आरक्षण हा असं ठेवलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही 1 महिन्याची मुदत या शासनाला देत आहोत. जर या शासनाने 1 महिन्यामध्येही ज्या कालचा कॅन्सल नाही केला, आमच्या ओबीसीचं आरक्षण जर हे कट नाही केलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जर हे आरक्षणामध्ये हे कुणबी म्हणून आमच्या बरोबर घुसले तर उद्याच्या 1 महिन्यानंतर ज्या ओबीसीचे काय त्या ठिकाणी मुंबईला हाल होतील त्याची जबाबदारी हे महाराष्ट्र शासनाने घ्यायची आहे. उद्या आम्ही रस्त्याने चालत जाऊन त्या ठिकाणी आमचं आमरण उपोषण चालू करणार आहोत. ही एवढीच या ठिकाणी बोलतो. आणि या ठिकाणी परत एकदा सर्व महाराष्ट्राच्या सगळं कॅबिनेट मंत्री असतील, सरकार असेल, ह्यांना हात जोडून विनंती आहे, ज्या मराठा बांधवांना केंद्राने 10% आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षण मध्ये अजून वाढ करून त्यांना द्यावं. जे 376 जाती ओबीसी मध्ये आहेत
त्या ओबीसींना हे 27% बाबासाहेबांनी घटनेत आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला ओबीसीला दिलं पाहिजे. ज्या धनगर समाजाबद्दल अपशब्द ज्या जलगेने वापर त्याला लाज वाटते का हो? तिथं बसून म्हणतोय धनगराच्या गांडीत काटे घातल्या पाहिजे. अरे दलिंद्रिया, तुला कळतं का कुणाबद्दल कसं बोलायचं? ज्या वेळेला तू शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन महाग उपोषणला बसतो आणि तिथं पिचकारे हाणतो, तुम्हाला ते जावलंच आहे का रे? बाबासाहेबांचा फोटो लाव म्हणतो, त्याचा फोटो मागं फेकून देतो. आणि ज्या बाबासाहेबांनी घटनेत आपल्याला आरक्षण दिले त्या बाबासाहेबांचा सुद्धा फोटो मागं फेकून देतो. तुझ्या सगळ्या सहकार्याचा हे आमच्या तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने मी निषेध करतो. आणि परत तुला अक्कल असेल तर त्या बाबासाहेब ही बाप आहे आपला. तुला माहित आहे का ज्या वेळेला महात्मा फुलेंनी छत्रपतींची समाधी स्वतः हुडकून काढली, पहिली जयंती महात्मा फुलेंनी केली, पहिला पावला महात्मा फुलेंनी केला, तेव्हा तुम्हाला शिवाजी महाराज कळला. तुम्हाला माहित होतं का शिवाजी महाराज समाधी कुठे, पवाडा कुणी गायलाय, शिवजयंती कुणी साजरी केली? नुसतं उचलायची जिपकी लावायचं टाळ्याला. ज्या महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या जीवाची न पर्वा करता लोकांची दगड शेण चिखल शिव्या, बापाने सुद्धा महात्मा फुलेंना विरोध केला, बाहेर काढलं घराच्या, तरी सुद्धा या महिलांना शिक्षण दिलं. मग आज काय मायाचं महिला घेतात का शिक्षण? आज तुमच्या सुद्धा महिला अधिकारी झाल्या, IPS अधिकारी झाल्या, कलेक्टर झाल्या, तहसीलदार झाल्या, PI झाल्या, पोलीस अधिकारी झाल्या, पंतप्रधान झाल्या. कुणामुळं? या महात्मा फुल्यांमुळं, सावित्रीबाई फुल्यांमुळं. आज तुम्ही म्हणता बारामतीच्या वाल्यांना की आमचं संसद रत्न आहे, त्यांना माहित आहे कुणामुळे झाले? त्यांना फुले तुम्ही नुसतं भाषणात म्हणताय महात्मा फुले की जय, सावित्रीबाई की फुले की जय, जय भवानी, जय शिवाजी. कशाला? त्यांचा विचार या हृदयात रुजलं पाहिजे. वर्ण मतासाठी म्हणता जय 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 सगळ्यांचं महापुरुषांचं. अंतकरणात निघलं पाहिजे. ज्या महापुरुषांनी या सर्व जाती धर्मातल्या गोरगरीब समाजाला न्याय हक्क देण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, त्या महापुरुषांचा थोडा तरी 5% तरी विचार तुमच्या मेमरीमध्ये घ्या. 99% घेऊ नका, 95% घेऊ नका, पण 5% तरी घ्या. ज्या महापुरुषांनी लोकांना दिलं आणि आज तुम्ही कुणाला काय येऊ द्या, एकर सुद्धा द्या ना, येऊ द्या. 1000 एकर झाली जमीन मंत्र्यांची, 1000 एकर. आमच्याच गावात बघा 2-3 हजार एकर जमीन आहे दोघा तिघाची. आम्हाला कोणता सुद्धा घ्यायला 40 वर्ष काम करतोय, 5 वेळा नगरसेवक झालो, पण कोणता सुद्धा गावात घेतला नाही. 200, 300 एकर जमीन गावाच्याकडे. माझ्या बाबतीत इष्टात 1-1.5 एकर इकलं म्या तुमच्या नादानी, तुमचं काम करायसाठी, आणि यांनी घेतलं. बघा गावाच्या कडे सगळी जमीन आहे. कुठं आली गाव बोलायचा, आणि कुठला माल येतोय तुमचा खात्यात, तुमचा तुम्हीच मत देताय, सत्य बसताय आणि माल खात्यातली कोट्याली. गावात बघा 10 कोटीचं काम निघलं की पहिली टक्केवारी 10 कोटीला 2 कोटी रुपये. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. 100 कोटीचं काम आणलं की 20 कोटी यांच्या बापाचं. मताला 5000, मताला 10,000 आला का? कुठनं आणताय पैसे? या जनतेने विचार केला पाहिजे. जी बाबासाहेबांनी घटनेत आपल्याला मताचा अधिकार दिलाय, पैसे घेऊन देऊ नका. ही तुम्हाला तुमच्या हक्कासाठी, तुमच्या लढ्यासाठी हा मताचा अधिकार दिलाय. हा मताचा अधिकार गांठवू नका, पैसे घेऊन गांठवू नका. त्या नेत्याला आल्यावर पैसे घ्या, पैसे घेऊन त्याला घोड्या लावायचं काम तुम्ही करा. येणाऱ्या काळामध्ये जर तुमची ताकद एकजीव असला तर तुमचा उद्या कुठला बी आमदार असू द्या, मंत्री असू द्या, खासदार असू द्या, वाकला पाहिजे तुमच्या पुढं की तुमच्या मताची ताकद आहे. त्यामुळं उद्याचा येणारा काळ हा भयानक आहे. हे आपल्या इंदापूर शहरापुरता मर्यादित हा मोर्चा आहे. कुणी म्हणू नये की 500 लोक गोळलेले आहेत. ह्याच मैदानात गेल्या 65 वर्षामध्ये
मुख्यमंत्र्यांनी एवढी सभा घेतली नव्हती तेवढी ह्या इंदापूरकरांनी लाखोच्या संख्येने लोक समाज गोळा करून ओबीसीचा मोठा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ह्याचं नाव या ओबीसी मोर्चाचं घडवले. त्यामुळे कुणी म्हणू नये की याला का त्यांनी मोर्चा घेतला पण लोक नव्हती. तुम्हाला दाखवल की ज्या वेळेला मुंबईला आपलं हे ओबीसीचं पिवळं वादळ रस्त्याने निघेल त्यावेळेला ह्या शासनाला सुद्धा कळणार नाही की प्रत्येक रस्ते जाम चक्के जाम होतील, मुंबई अख्खी जाम होईल. त्यामुळे या शासनाने सुद्धा आमच्या ओबीसीची दखल घेऊन ज्या आमच्या मागण्या आहेत की महिन्याच्या आत पूर्ण कराव्यात, नाही तर 1 महिन्यानंतर हे महाराष्ट्राचं पिवळं वादळ मुंबईला धरायल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व ओबीसी बांधव, माझे वडीलधारी असतील, तरुण वर्ग असेल, तुमचं आम्हाला काय नाही पाहिजे, तुमची ताकद तुमचं आशीर्वाद आमच्या डोक्यावर असलं पाहिजे. तुमचं काम करत असताना आमचा जीव गेला तर मागे सरणार नाही, पांडुरंग शिंदेचा शब्द आहे. या ठिकाणी तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी यायचं आहे, हे आमच्या ओबीसी बांधवांचं निवेदन घ्यायचं आहे. एकच पर्व, एकच पर्व, एक ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा, उभा राहा सगळी, उभा राहा, ओबीसी एकजुटीचा. अरे अरे आज या ठिकाणी 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला जो GR आहे तो GR रद्द करण्याच्या संदर्भात इंदापूर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात आपल्या इंदापूर तहसील कचेरी या ठिकाणी येऊन सहभागी झाल्या. या मोर्चामध्ये त्याबद्दल सर्व इंदापूर तालुका ओबीसी समाजाच्या वतीने सर्वांचं सहभागी झालेल्या सर्वांचाच मनपूर्वक असे आभार मानले जाते. या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी यायच्या समोर आणि सर्वांनी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी पुढे यायचं आहे. सर्वांनी या ठिकाणी घोषणा द्यायची. ओबीसी आरक्षण आमच्या वाट्याचं, तुम्ही म्हणायचं नाही कुणी लाटायचं. आरक्षण आमच्या वाट्याचं, तुम्ही म्हणायचं नाही कुणी लाटायचं. आरक्षण आमच्या वाट्याचं, आरक्षण आमच्या वाट्याचं. एकच पर्व, एकच पर्व, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, श्लोक अहिल्यादेवींचा. यानंतर तहसीलमधील कर्मचारी आले असतील त्यांनी स्टेजच्या समोरच्या बाजूला इकडे निवेदन देण्यासाठी यायचं आहे असं त्यांना विनंती करतो. थोडं थोडं मागे सर, थोडं थोडं इथं निवेदन त्यांना बोलवा घ्या. हा मग बरोबर काय करा इथं इथं जेवतो आम्ही सगळं. महिला या महिला सगळ्या महिला सगळ्यावर महिला यावर या असं इकडं सगळे या नाही सगळी या इकडे पुढं कांतीला आलंय या इकडे पुढं असं इकडे आरक्षण आमच्या वाट्याचं, आरक्षण आमच्या वाट्याचं. एकच पर्व, ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा. सगळे मागे सर, साहेबांना घे ना, साहेबांना घे. साहेब जावं असेल.
आरक्षण आमच्या वाट्याचं नाही कुणी लाटायचं. आरक्षण आमच्या वाट्याचं नाही कुणी लाटायचं. वाट्याचं नाही कुणी लाटायचं. जो ओबीसी की बात करेगा, जो ओबीसी की बात करेगा, आरक्षण आमच्या वाट्याचं नाही कुणी लाटायचं. आमच्या वाट्याचं नाही कुणी लाटायचं. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब